नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधानांच्या 2 दिवसीय बांगलादेश दौऱ्याला आजपासून सुरुवात. दोन्ही देशात मैत्रीचं नवं पर्व सुरू होण्याचा विश्वास. महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता. मॅगीला बाजारातील उत्पादन आणि विक्री थांबवण्याचे आदेश. राज्यांच्या अहवालानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा निर्णय. मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारत अभियानासाठी नेदरलँडचा पाठिंबा असल्याचं नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट यांचं आश्वासन. आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची आज अंतिम लढत. सेरेना विल्यम्स, ल्युसी सॅफरोवा आमने सामने. आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2 दिवसीय बांगलादेश दौरा आजपासून सुरू होत असून पंतप्रधान काही वेळापूर्वीच बांगलादेशला रवाना झाले आहेत. दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. या भेटीत भूमी सीमा दस्तावेजांची देवाणघेवाण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही देशात अनेक वर्षांपासून सुरू असलेला सीमावाद संपून मैत्रीचं नवं पर्व सुरू होण्याची अपेक्षा आहे. या ऐतिहासिक करारानुसार दोन्ही देशातील सीमांकन होणार असून काही वस्त्या आणि ठिकाणांची आदानप्रदान शक्य होणार आहे. भारत बांगलादेशला 17,160 एकर क्षेत्रातील 111 ठिकाणं देणार आहे, तर 7,110 क्षेत्रातील 51 ठिकाणं बांगलादेश भारताला देणार आहे. या करारामुळे दोन्ही देशातील सीमावाद संपुष्टात येणार आहे. पंतप्रधानांबरोबर या दौऱ्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होणार आहेत. दोन्ही देशातील दळणवळण, आर्थिक व्यवहार आणि संरक्षण सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. दोन्ही देश रेल्वे, रस्ते आणि जलमार्गानं जोडण्याबाबत करार होण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि ममता बॅनर्जी कोलकाता, ढाका, आगरतळा आणि ढाका, शिलाँग, गुवाहाटी या बसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या बस सेवांमुळे दोन्ही देशातील नागरिकांमध्ये सौहार्दाचे संबंध निर्माण होणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात व्यापारी संबंध वाढवण्यावरही भर देण्यात येणार आहे. भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाला या दौऱ्यामुळे मजबूती मिळणार आहे. बांगलादेशमध्येही मोदी यांच्या दौऱ्याबाबत उत्सुकता असून मोदी यांच्या स्वागतासाठी तिथले सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याचं चित्र दिसत आहे. मॅगीनं खाद्य सुरक्षा मानांकनांचं उल्लंघन केलं आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी स्पष्ट केलं. राज्यांकडून मॅगीबाबत अहवाल आल्यानंतर नेस्लेला मॅगीची सर्व उत्पादनं मागे घेण्याचे तसंच उत्पादन आणि विक्री थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नेपाळमध्येही मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे, तर इंग्लंडमध्येही मॅगीच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. मॅगीवरील संकट वाढल्यानं मॅगीच्या बचावासाठी नेस्लेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल बुल्के काल स्वित्झर्लंडहून भारतात आले आहेत. मॅगी सुरक्षित असून ती लवकरच भारतीय बाजारात परतेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र ग्राहकांमधील गोंधळ पाहून आम्ही मॅगीची उत्पादनं मागे घेत आहोत. ग्राहकांचा विश्वास संपादन करणं हेच आता प्रमुख ध्येय असल्याचं ते म्हणाले. दहशतवादाचा बिमोड आणि कौशल्य विकास साध्य करण्यासाठी भारत आणि नेदरलँड संयुक्त कृती गट स्थापन करणार आहे. या गटाची पहिली बैठक 19 जूनला होणार आहे. भारत भेटीवर आलेले नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट यांच्याबरोबर काल झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरच्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. दहशतवादाचा बिमोड, शांतता आणि स्थैर्य या दोन्ही देशांच्या अपेक्षा आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही देशांच्या अडचणीही समान असल्याचं मोदी यांनी सांगितलं. मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारत अभियानात नेदरलँड महत्त्वाचा सहभागी असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दोन्ही अभियानाला नेदरलँडचा पाठिंबा असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन रूट यांनी दिलं. संरक्षण, सागरी आणि सायबर सुरक्षा, कट्टरवादाचं निर्मूलन या क्षेत्रातही द्विपक्षीय आणि बहुस्तरीय भागीदारी मजबूत करायला दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. या चर्चेदरम्यान कोचीन जहाज बांधणी कारखान्यात गळ उपसणी यंत्राचं उत्पादन, भारतात गोबर प्रतिबंधक लसीचं उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र, पर्यावरण स्नेही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्प यासंदर्भातले करार झाले. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीतून कुणालाही सूट दिली जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल महाबळेश्वर इथं स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमासाठी आले असता बोलत होते. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांच्या कार्यपद्धतीनुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्नावली पाठवली आहे. गरज असेल तर त्यांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नेहमी सामाजिक बांधिलकी जपत कार्य केल्यामुळेच अनेक संकटांवर मात करण्यात आपण यशस्वी झालो असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. पुण्यातल्या KJS एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या इमारतीचं पवार यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव यावेळी उपस्थित होते.
जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र पातळीवर जी ध्येय धोरणं आणि योजना आखल्या जातात त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशासन करत असतं. सध्याचे प्रशासकीय अधिकारी हे ग्रामीण भागातून आलेले असल्यानं तिथल्या समस्या त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत आणि म्हणून जलयुक्त शिवार अभियान, आरोग्य, जलसिंचन याबाबतीत ग्रामीण भाग सक्षम करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी प्रयत्न करताना दिसतात. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेला औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून जवळपास 1,07,000 विमाधारकांची नोंदणी झाली आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखांमध्ये नोंदणी शिबिरं घेऊन जनसामान्यांना या योजनेत सहभागी करण्यात आलं. बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक जी वाकडे यांनी ही माहिती दिली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत दरवर्षी केवळ ₹12 इतक्या माफक हप्त्यामध्ये विमाधारकाला 2 लाख रुपयांचं अपघाती विम्याचं सुरक्षा कवच मिळणार आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेद्वारे सर्वसामान्य व्यक्तीला वार्षिक केवळ ₹330 मोबदल्यात स्वतःच्या मृत्यूनंतर आपल्या वारसासाठी 2 लाख रुपयांची तरतूद करण्याची संधी आहे. आर्थिक विकास आणि पर्यावरण संतुलन या दोन्ही गोष्टींचा मेळ घालणं आवश्यक असून कोणत्याही एका बाबीचा अतिरेक होता कामा नये असं मत केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदरासाठी टियर 1 ऑइल स्पिल रिस्पॉन्स सेंटरचं उद्घाटन काल गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. देशातली 12 मुख्य बंदरं आगामी काळात सौर आणि पवन ऊर्जेच्या माध्यमातून 150 मेगावॉट इतक्या हरित ऊर्जेची निर्मिती करणार आहेत असं गडकरी यांनी सांगितलं. शहरांमधलं सांडपाणी समुद्रात न सोडता त्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीसाठी त्याचा पुनर्वापर करता येऊ शकेल आणि त्याचा उपयोग बस गाड्यांना इंधन म्हणून होईल असं गडकरी म्हणाले. शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी संस्था चालकांसह शिक्षण तज्ज्ञांनीही प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं. ते काल वाशिम जिल्ह्यात शैक्षणिक संस्था चालक आणि शिक्षण तज्ज्ञांच्या परिसंवादात बोलत होते. शालेय शिक्षणाचा दिवसेंदिवस ढासळत चाललेला दर्जा आणि शिक्षण क्षेत्राचं व्यापारीकरण यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. भविष्यातली आव्हानं पेलण्याकरता भावी पिढीला सक्षम करणं गरजेचं आहे. शिक्षण क्षेत्रासाठी सरकार वर्षाला 44,000 कोटी रुपये खर्च करत असून ही गुंतवणूक वाया जाऊ नये याची काळजी शिक्षण आणि संस्था चालकांनी घ्यायला हवी असंही तावडे यावेळी म्हणाले. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत 5 ते 9 जून दरम्यान झाडे लावा झाडे वाचवा ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि जनतेच्या सहभागातून ही मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 8,500 हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आलं आहे. कोकणातील समुद्रकिनारे सुशोभित करण्यासाठी सुरुचीची झाडं लावली आहेत. ही झाडं वादळापासून किनाऱ्याचं रक्षण करतात. सुमारे 250 शाळांच्या मदतीनं सामाजिक वनीकरण विभाग ही मोहीम राबवत आहे. वृक्ष लागवड, संगोपन आणि याबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे. कोकणात औषधी वनस्पतीची लागवड करण्याची गरज व्यक्त होत आहे. पाण्याची कमतरता, निधीचा अभाव, वणव्यांची समस्या, जंगलतोड, प्रशासनाची अनास्था या सर्व अडचणींच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रायगड जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्वतयारी बळीराजानं पूर्ण केली असून कृषी विभागही सज्ज झाला आहे. यंदाच्या मोसमात 3 ते 3.5 हजार क्विंटल बियाणांची आवक वेळेवर झाली असून एकही शेतकरी बियाणांपासून वंचित राहणार नाही अशी हमी कोकण कृषी विकास केंद्रानं दिली आहे. पेण शहराबरोबरच वडखळ, शिरकी, बोझे आणि कळवे या परिसरातल्या ग्रामीण भागात बियाणांची 10 विक्री केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर कृषी विद्यापीठाकडून आलेल्या संकरित आणि सुधारित सुपरफाईन भात बियाण्यांच्या 39 जाती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या बी बियाणांचा दर्जा तपासण्यासाठी भरारी पथकही नेमण्यात आली आहेत. एकंदरीतच शेतीची कामं अखेरच्या टप्प्यात आली असून शेतकऱ्यांची नजर आता वरुण राजाच्या आगमनाकडे लागली आहे. तानाजी मालुसरे यांच्या स्वराजनिष्ठ या शिल्पाचं भूमिपूजन तसंच विकास कामांचा शुभारंभ काल सिंहगडावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी पुणे महानगरपालिका 4 कोटी रुपये खर्च करणार आहे. तानाजी मालुसरे यांनी आपल्या जीवाची बाजी लावून हा गड जिंकला होता. अनेक पर्यटक इथे येत असतात, त्यामुळे या गडाचा विकास होणं गरजेचं आहे असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. तसंच नव्या पिढीला मालुसरेंचं शिल्प पाहता येणार आहे असंही त्या म्हणाल्या.
यावेळी आमदार भीमराव तपकीर, नगरसेवक बापू पठारे, महापौर दत्ता धनकवडे, इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे उपस्थित होते. अपघातात झालेल्या शारीरिक जखमा एक वेळ भरून येतीलही, पण मानसिक धक्क्यातून बाहेर यायला मन खंबीर असावं लागतं. न खचता पुन्हा एकदा आयुष्याची घडी बसवणाऱ्या काही खमक्या व्यक्तींपैकी एक मोनिका मोरे. गेल्या वर्षभरातल्या तिच्या विलक्षण जीवन प्रवासावर टाकलेला हा दृष्टिक्षेप. होत्याचं नव्हतं व्हायला पुरेसा असलेला एक क्षण आयुष्याला अशी काही कलाटणी देऊन जातो की ज्याची कल्पना कधी स्वप्नातही मनाला शिवलेली नसते. अपघात असेच होतात. मोनिका ही अशीच अपघाताची बळी ठरलेली एक 17 वर्षांची कॉलेज कन्या. दोन्ही हात गमवावे लागल्यामुळे कोवळ्या वयात तिच्या मनावर हा मोठा आघात होता. तब्बल 6 महिने केईएम रुग्णालयात असह्य वेदनांशी सामना करत मोनिका अखेर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रॉनिक हातांच्या सहाय्यानं आयुष्याच्या नव्या वाटेवर मार्गस्थ झाली. या हातांनी तिला जगण्याची नवी उमेद दिली. म्हणजे पूर्ण मी हिंमत सोडलेली. त्या डॉक्टर्सने मला हिंमत दिली. त्याच्यानंतर किरीट सोमा जे आले ते एका म्हणजे माणसाला घेऊन आले की बॉम्ब ब्लास्टमध्ये त्या माणसाचा हात गेलेला. त्यांनी मला हाताचे म्हणजे मुवमेंट वगैरे सगळं दाखवली. त्याच्यानंतर डॉक्टर्सने ऑटोबॉक कंपनी याकडून जी म्हणजे माणसं बोलवली त्यांनी पण मला पूर्ण हाताचं सगळं दाखवलं. मी हा बोलले तेव्हा माझी ट्रीटमेंट त्यांनी सुरू केली. या 6 महिन्यात रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर शुभांगी पारकर आणि स्टाफनं तिची मनापासून काळजी घेतली. तिच्या पाठीशी अनेकांच्या शुभेच्छा होत्या आणि मदतीसाठी हजारो हात. माझे 12वीत चांगले मार्क्स 63 मार्क्स आलेत पर्सेंटेज. मी खूप खुश आहे आणि माझी म्हणजे फॅमिलीसुद्धा खूप खुश आहे. एवढ्या ॲक्सिडेंट नंतर मला एवढे चांगले मार्क्स पडलेत आणि मी 12वी नंतर BCom करून पुढे जॉब किंवा कुठला कोर्स करेन. कृत्रिम हातांनी गोष्टी पहिल्यासारख्या होण्याचा प्रयत्न करण्यासाठी मोनिकाला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. पण त्या दिशेनं तिची वाटचाल सुरू झाली आहे. परिस्थितीची शिकार झालेल्या तिच्यासारख्या अनेकांचं मनोबल उंचावायला तिची ही जिद्द निश्चितच मोलाची मदत ठरेल. नांदेडहून गुलबर्ग्याकडे जाणाऱ्या वऱ्हाडाच्या मिनी बसला काल रात्री अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 20 ते 22 जण जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेडपासून 10 किलोमीटरवर असणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाजवळ रात्री 11:30 वाजता ही घटना घडली. या मिनी बसला समोरून येणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरी गटाची अंतिम लढत होत आहे. अग्रमानांकित अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि लुसी सॅफरोवा यांच्यात आज अंतिम सामना रंगणार आहे. जेक प्रजासत्ताकाच्या लुसी सॅफरोवानं उपांत्य लढतीत आणखी एक धक्का देत माजी विजेत्या अना इवानोव्हिचचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. या आधीच्या सामन्यात सॅफरोवानं मारिया शारापोव्हाचं आव्हान मोडीत काढून उपांत्य फेरी गाठली होती. दुसऱ्या उपांत्य लढतीत सेरेना विल्यम्सनं स्वित्झर्लंडच्या तिमेया बासिनका पराभव केला होता. या स्पर्धेतल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यांना कालपासून सुरुवात झाली. मात्र अँडी मरे आणि नोवाक जोकोविच यांच्यातला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला. यापूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात वावरिकानं विल्फ्रेड सोगावर मात करत पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. नैऋत्य मोसमी पावसानं काल केरळमध्ये हजेरी लावली आणि पावसाळी मोसमाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. 1 जून या आपल्या दरवर्षीच्या मुहूर्ताला काहीसं चुकवून वरुण राजाचं काल केरळात आगमन झालं. नैऋत्य मोसमी पावसानं आता अरबी समुद्राचा दक्षिण भाग, लक्षद्वीप, कर्नाटकाचा सीमावर्ती आणि दक्षिण भाग, तमिळनाडू तसंच बंगालच्या उपसागराचा काही भाग या दिशेनं आगेकूच केली आहे. राज्यात मध्य महाराष्ट्राच्या काही भागातल्या तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधानांच्या 2 दिवसीय बांगलादेश दौऱ्याला आजपासून सुरुवात. दोन्ही देशात मैत्रीचं नवं पर्व सुरू होण्याचा विश्वास. महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता. मॅगीला बाजारातील उत्पादनं आणि विक्री थांबवण्याचे आदेश. राज्यांच्या अहवालानंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा निर्णय. मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारत अभियानासाठी पाठिंबा असल्याचं नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट यांचं आश्वासन.
आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची आज अंतिम लढत. सेरेना विल्यम्स लुसी सॅफरोव्हा आमने सामने. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.